आज त्याच्या नशिबी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलेलं होतं। शेतकऱ्याची ट्रॅक्टरने नांगरणी चालू होती। नांगर अडकला आणि दोन धातूच्या वस्तू घासल्या गेल्यावर येणारा आवाज आला। जमिनीत खोदकाम करताना किंवा काम करताना अनेकदा खजिना सापडल्याचं आपण नेहमी सिनेमात पाहतोय, पण आता बऱ्याचपैकी हे खरं ठरतंय। पूर्वजांनी गाडून ठेवलेलं धन आता काळानुसार समोर येत आहे। मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वीच महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेजवळ असलेल्या एका गावातून अशी घटना समोर आली होती, ज्याने संपूर्ण देशात ती घटना गाजली होती। कारण भोळसर असलेल्या एका व्यक्तीनं शेतात सापडलेलं धन भीतीपोटी एका स्क्रॅपवाल्याला 100 रुपयात विकलं होतं। कारण त्याला वाटलं आतमध्ये नाग किंवा दृष्ट आत्मा असेल, पण या शेतकऱ्याने जे केलं ते पाहून सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे। नांगर अडकल्याने शेतकरी खाली उतरला व त्याला एक कळशी वर आलेली दिसली। त्या कळशीला व्यवस्थित आकार नव्हता। ती कळशी जरी चांदीची होती, पण आतमध्ये सर्व सोन्याचे दागिने, रत्ने, नाणी व अनेक कलाकृती सापडल्या। पण या अडाणी शेतकऱ्याने जे केलं ते पाहून सर्वच त्याचा कौतुक करत आहे। आणि विशेष म्हणजे वर आलेली फक्त एकच कळशी शेतकऱ्याला सापडली, म्हणजे त्याच्या खाली सुद्धा घबाड असेल अशी कल्पना सुद्धा त्याने केली नसेल। याकूब अली शेख असं या शेतकऱ्याचं नाव आहे। 14 ऑक्टोबर रोजी आपल्या ट्रॅक्टरद्वारे तो शेतात नांगरणी करत होता। त्याने ट्रॅक्टर थांबवून कळशीला खोलून पाहिलं तर आतमध्ये सोन्याचे दागिने, रत्ने व नाणी एकदम चांगल्या अवस्थेत होते। पण त्याने संकोच न करता, गावातल्या नागरिकांना न कळवता, गुन्हेगारीचा मार्ग न निवडता आपल्याच मोबाईलने पोलिसांना सूचित केलं। कदाचित पोलीस सुद्धा आश्चर्यचकित झाले असतील, कारण एक शेतकरी स्वतः कॉल करून पोलिसांना सांगतोय की मला खूप प्रमाणात जमिनीखाली सोनं सापडले। तेलंगणाच्या जहीराबाद येथून समोर आलेली ही घटना। तर पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचलं तर ते दागिने व रत्ने पाहून पोलिसांना सुद्धा हाच प्रश्न पडला की या वस्तू अजूनही एवढ्या सुरक्षित कसं काय, कारण कोणत्या काळातील आहे हे लवकरच समजेल, परंतु आजही ते चमकत आहे। पोलिसांनी आधी ती जागा पाहिली। त्यांना असा विचार आला की खाली अजूनही सापडू शकतं। नंतर उत्खनन चालू केलं तर मित्रांनो, या उत्खननात अजून 2 अशाच प्रकारच्या कळशा आढळल्या। त्यात सुद्धा 25 सोन्याची नाणी, गळ्यातील दागिने, अंगठ्या, पारंपरिक भांडी सापडली। म्हणजे हा काय साधा सुद्धा घबाड नव्हता, तर खूपच मौल्यवान होता आणि ऐतिहासिक दृष्ट्याही खूपच मौल्यवान होता। परंतु चुकीच्या मार्गावर न जाता त्या शेतकऱ्याने पोलिसांच्या हवाली केलं व पोलिसांनी पुरातत्व विभागाकडे सोपवलं। हा खजिना पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात आले आहे, ज्याचा बारकाईने तपास सुरू आहे। या वस्तू निजामकालीन असल्याची दाट शक्यता असल्याची सांगितले जात आहे, पण प्रत्यक्षात कोणत्या काळातील आहे हे अजूनही समोर आलेलं नाही। ग्रामस्थांना याची माहिती मिळताच तेथे अलोट गर्दी जमा झाली होती।